मराठा आंदोलक नवी मुंबईमध्ये पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे। जरांगेंचं वादळ काही तासांमध्येच नवी मुंबईमध्ये पूर्णतः दाखल होणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ देखील जरांगेंची भेट घेणार आहे। सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। दोन दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। आंदोलक नवी मुंबईमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबई परिसरामध्ये बरेचसे आंदोलक या मोर्चातला जो सर्वात पुढचा भाग आहे या भागात असणारे आंदोलक आता नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। तर काही तासात स्वतः मनोज जरांगे देखील नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत। त्यापूर्वी सरकारचं शिष्टमंडळ देखील त्यांची भेट घेणार आहे। आणि सध्या पुढारी न्यूज या पूर्ण मोर्चाचं कव्हरेज करत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आमच्या संघ बाया माणसं आहेत। रस्त्याची दायरानात थांबून कारण आम्हाला काय मारायचे काय लोक? तुम्ही सूर्या मावळाच्या अगोदर यायला पाहिजे होतं, मग चर्चा केली असती। तरी मी चर्चा करायला तयार आहे। आम्ही काय चर्चा ना करणार नाहीये। तुम्हाला काय मुंबईत जाऊन झोपायचं जे दुसरं काही काम नाहीये। आमचे लोक इथून तिथून पायी चालायचे, आम्हाला लांबपर्यंत प्रवास करायचा आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवण करायचे। हे आमचे प्रॉब्लेम आहेत। लाखां लोक आहेत, ते 100 150 असल्यावर म्हणतात थांबारी बाजूला जर चर्चा करू आपण। इथं लाखान आहेत आणि त्यांना ह्या रोडवर बसून ठेवू का? मी जाऊस तर ते पुढे जाणार नाहीत। लाखान गाड्यात माग आणि आता तुम्ही येणार रातची 12 वाजता आणि म्हणणार इथं चर्चा कर। म्हणजे हे काय अडून बघायचा धंदा आहे तुमचा? परत तुम्ही म्हणणार चर्चा नाही केली। तुम्ही सूर्या मावळाच्या अगोदर आले असते तर उजेडात लोक बसले असते। आता अंधारात खाली लगेच सुद्धा उतरायचं काम नाही घाटात। त्यामुळे तुम्ही वाशीत थांबा म्हणून सांगितलं आम्ही त्यांना। चर्चा करू, आम्ही आल्यावर चर्चा करू। रात्रीचे किती वाजले तरी मी जागल, पण माझा समाज उपाशी। याच्यात बाया माणसं आहेत, लेकर आहेत, म्हातारे माणसं सुद्धा आहेत। ही काय सोपी गोष्ट नाही चालवणं एवढं मोठं। तुम्हाला म्हणजे तुमचं थेट म्हणणं की तुम्ही शिष्टमंडळाला वाशीत थांबा असं म्हटलं आणि तिकडे येऊन शांततेने आपण बसून चर्चा करू, ही धावती भेट नको? धावती भेट म्हणजे ते 2 मिनिटात होणार आहे का? होत असलं तर लगेच भेटतो। त्याला 2 घंटे जाते तर हे लोक मारू नको इथं रोड उभारू उपाशी। सर, GR आहे अशी माहिती मिळते। हाकेच्या अंतरावर आता मुंबई आलेलं आहे। जर या GR तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा एकदा हिरमोड होईल का तुमचा? नाही, आता ते वाचल्याशिवाय मी काहीच बोलू शकत नाही। माझा समाज बी काय बोलू शकत नाही। वाचायच्या आधी काय तरी भावना काय वाटत? पॉझिटिव्ह उत्तर येईल का? पॉझिटिव्ह ते मला वाचल्याशिवाय काहीच नाही करू शकत मी। काहीच करू शकत नाही वाचल्याशिवाय काहीच नाही। त्याला निवांत वेळ लागणार आहे आणि रस्त्यात गाड्या असं थांबून वाचणं हे लोक उपाशी मारणं। लाखो लोक माग हे एक बी गाडी घेऊन पुढे जात नाही मी नाही गेल्यावर। हे मला लोक महत्वाचे आहेत आणि सरकारला सुद्धा लोक महत्वाचे आहेत। आधी लोक उपाशी नाही मेले पाहिजे। तुमचा कागद वाचायसाठी तुम्ही आता रातची 12 वाजता घेऊन दिवसभर काय झालं याला? सकाळपासून बोंबलो तुम्ही घेऊन या म्हणून। तुम्ही दिवसा रातची घेऊन आला, तुम्हीच काळजी केली पाहिजे। हे लोक उपाशी असतील का? याच्यात लेकरं बाळ येतं, म्हातारे माणसं येतं, याच्यात महिला येतात। आयरनात कुठं थांबायचं? रस्ते रोडवर गाड्या उभा करायची इतके? सर, एक शेवटचा प्रश्न आहे। आजच्या 2 शिष्टमंडळाच्या भेटी झाल्या पण एकही मंत्री या शिष्टमंडळात नव्हता। आताही जे येतात ते एकंदरीत सचिव असतील किंवा मग निकटवर्ती येतात। काय भावना? काय मेळ नाही काय आहे ती। त्याच्यामुळे त्यांना सांगितलं वाशीत चर्चा करू, कारण यांची चर्चा केली का फेल चर्चा नाही गती। त्याच्यामुळे मग हे लोक का म्हणून मी ताण उगाच विटीस धरू इथं बिगर जेवणाची। आणि लोकांचा तोल जाईल ना, लोकांना राग येईल ना। उपाशी तापाशी आम्ही इथं बसलो होतो। यांचं काय चाललंय का व्हायची चर्चा फारच्या काहीच नाही घालत यातून। त्यामुळे ते JR तुमचं काय असं काय मला माहित नाही। तुमचं काय आहे ती फक्त तुम्ही आलात म्हणून एवढंच माहिती। JR आहे का नाही मला माहित नाही। तरी पण आपण वाशीत बोलू ना, वाशीत बोलू, कव्हर बोलू। काय दुरुस्ती असू नसू त्याच्यात निवांत चर्चा करून चालून देऊ। कव्हर बी इथं कव्हर चर्चा करायचं म्हणजे हे लोक मरते इथं उपाशी। तुम्ही या जनतेचा विचार करा, लेकरा बाळाचा करा। हे 500-600 किलोमीटरवरून आले। तुमची चर्चा का उठणं करायची? तुम्ही काय आमसंग 2 मिनिटात चर्चा करणार, सटकून जाणार, इशी जाऊन झोपणार तिथं। आम्हाला इथं डोंगरात झोपायचं आणि बिगर जेवणाचं। आणखी दुपारचं जेवण नाही आमच्या लोकांना। दुपार जेवण आमचं पनवेलमध्ये। तुम्ही असं कसं वागून चांगलं नाही सरकारचं कसलं वागणं। रातची वेळ देतो ना आम्ही, पण आम्ही निवांत नाही। आम्हाला चालायचं, हे लोक चालायचं तुमच्या डोळ्यात एकटा। इतके लोक चालत नाही उपाशी तापाशी आणि याला रोड रूप करायचं बिगर जेवणाचं। हे त्यांना तरी पटतंय का? सर, आमच्याशी बातचीत करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे तो म्हणजे की जरी शिष्टमंडळ जे या दिशेने निघालं असलं तरी आम्ही चर्चा करण्यासाठी त्यांना वाशीला थांबवलेलं आहे। कारण की आता नुकताच जो आहे तो घाट आलेला आहे आणि घाटात
चर्चा करणं योग्य नाही आणि त्या अनुषंगाने आता ही चर्चा जी आहे ती होऊ शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणतीही चर्चा करायची असेल तर वाशीलाच थांबा. या अनुषंगाने आता शिष्टमंडळ जे ते वाशीलाच थांबणार की पुन्हा एकदा रस्त्यात भेट घेणार आणि धावती भेट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण अजून एक माहिती यातून महत्वाची समोर येते की सकाळपासून 2 वेळा शिष्टमंडळ जे ते मनोज जरांगेंना येऊन भेटून गेलेलं आहे, पण अद्याप एकही मंत्री या शिष्टमंडळात जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला नाही. या आधी जेव्हा शिष्टमंडळ जे मनोज जरांगेंना भेटायला यायचं तेव्हा अतुल सावे असतील, गिरीश महाजन असतील, असे बच्चू कडू असतील, असे अनेक मंत्री जे आहेत ते या शिष्टमंडळात येताना आपल्याला पाहायला मिळायचे. पण आज सकाळपासून जी शिष्टमंडळ येतात त्यात फक्त सचिव किंवा मग मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय जे आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता त्यांनी तेही म्हटलंय की जरी GR असो या नसो, तुम्ही ज्या गोष्टी घेऊन येतात त्या तुम्ही 2 मिनिटात सांगून निघून जातात आणि जाऊन पुन्हा एकदा आराम करत. पण हा संपूर्ण एकंदरीत मोठा समुदाय जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आणि आता काही वेळातच जो आहे तो खंडाळ्याचा घाट जो आहे तो सुरू होईल. त्यामुळे या घाटात मी कशी काय चर्चा करू आणि या माणसांना कुठं थांबू हा एक प्रश्न आहे. त्यामुळे ही संपूर्ण चर्चा जी आहे ती आता वाशीला होणार. म्हणजे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरचा तोडगा वाशीत निघणार का यावर आता सगळ्यांच्याच भुवया उंचवताना पाहायला मिळणार आहे. अमोल, निश्चितपणे अजय, सध्या आता तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे खंडाळा घाट जवळ आलेला आहे. ज्या वेगाने हा मोर्चा पुढे सरकतोय त्याच्यावरून काय साधारण अंदाज तुम्ही सध्या वर्तवू शकता की वाशीपर्यंत हा मोर्चा यायला किती वेळ लागू शकतो? कसा असणार आहे इथून पुढे वाशीपर्यंतचा प्रवास? आपण जर पाहिलं तर आता खंडाळा घाट जो आहे तो आलेला आणि त्यानंतर इथून पुढे जे ते न थांबता एकंदरीत हा प्रवास सुरू राहणार आहे. पनवेल इथे जे ते जेवणाची कदाचित व्यवस्था जी आहे ती केली जाऊ शकते. खोपोली पनवेलमध्ये या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था होऊ शकते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ही सगळी मंडळी जी वाशीच्या दिशेने आपल्याला जाय. त्यामुळे आता जर सगळ्यात महत्त्वाचं अनेक गाड्या ज्या आहेत ते जरांगे पाटलांनी पुढे पाठवलेल्या आहेत. म्हणजे त्यांचा कॉन्वो जो आहे ते त्यांच्या कॉन्वोसाठी म्हणजे ते ज्या गाडीत बसलेले त्यांना ते औक्षण करताना पाहायला मिळतात किंवा मग त्यांना ओवाळताना पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आता जर या सगळ्यात जर त्यांना भेटणं म्हणजे एकंदरीत सगळ्यात गोष्टी आताही आपण जर पाहू शकतो आता त्यांना पुन्हा एकदा अनेक लोक वाटत जे थांबून त्यांना औक्षण करतात किंवा भेटी देतात. शाल श्रीफळ असेल, हार तुरे असतील ते लोक भेटतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रवासात ज्या महिलांना मनोज जरांगे पाटील सोबत जोडता आलं नाही ते जागोजागी थांबून ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जात आहेत त्या ठिकाणी येऊन मोठ्या भावासारखा असो किंवा मग त्यांच्यासाठी लढणारा जो योद्धा म्हणजे संघर्ष योद्धा असं त्यांनी नाव दिलं त्या अनुषंगाने औक्षण करताना पाहायला मिळतात. हाल देतात, लहान लहान फुलं जी आहेत ती गुलाबाची फुलं, पाकळ्या अनेक गोष्टी देताना पाहायला मिळतात. निश्चित म्हणजे ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात येत आहे आणि हे स्वागत स्वीकारत, हार तुरे स्वीकारत मनोज जरांगे यांचा मोर्चा आणि त्यांचा ताफा हा हळूहळू पुढे सरकतो आहे. आता खंडाळा घाटापर्यंत हा मोर्चा येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे स्वतः मनोज जरांगे खंडाळा घाटाच्या जवळ येऊन पोहोचलेले आहेत. नवी मुंबईला अनेक आंदोलक दाखल व्हायला सुरुवात झालेली आहेत. जसं आत्ता अजय तुम्ही सांगितलं की अनेक गाड्या त्यांनी पुढे पाठवलेल्या आहेत आणि यातले बरेचसे आंदोलक आता नवी मुंबईमध्ये दाखल होत आहेत. नवी मुंबईत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आहेत. शिल्पा, नवी मुंबईमध्ये सध्या काय चित्र आहे? अमोल, पाहिलं गेलं तर मराठ्यांचं वादळ हे आता मुंबईच्या वेशीवर आलेलं आहे आणि ते पाहायलाही मिळत आहे. मनोज जरांगे पाटील हे पनवेलमध्ये काही वेळात दाखल होतीलच, मात्र नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये मराठी बांधव आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सकल मराठा समाजाचे हे बांधव आहेत आणि ते नवी मुंबई शहरातील APMC मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत. प्रत्येक मराठी बांधवाची हीच अपेक्षा आहे की आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्यांची ती भूमिका देखील आहे. नवी मुंबईमध्ये 10, 15, 20 हजाराच्या वरती मराठी बांधव येथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता हे बाबा आलेले आहेत. कुठून आलेले आहेत बाबा? आम्ही हातगाव तालुका, नांदेड जिल्हा, धानोरा गाव, शेषरावपाटी, वानखेडे माझं नाव. आणि आम्ही याच्यासाठी आलो की बा आम्हाला आरक्षण पाहिजेच आणि आमच्या हक्काचं आरक्षण आहे. आम्ही कोणाच्या बापाचं घेतलं नाही, आमच्या कमाईचं घेतलंय. आम्ही कोणाला भीक मागवलं नाही. आमच्या ताटात तुम्ही वडून घेतलंय. त्याच्यासाठी आमच्या लेकरासाठी आमचे लेकरं आज शेतीमजुरी करायला लागले. आज 12वी MB होऊन त्याला काहीच भेटणं झालं आणि आम्हाला हक्क द्या. आम्ही काय तुम्हाला भांडण करणं झालो, काही नाही झालो. आमच्या याच्यासाठी आम्ही पायी यात्रेत आलो आणि आम्हाला शिदोरी सोडायची गरज पडली नाही. आमचे मायबाप वाटण भरपूर आम्हाला खाया पिया दिलेलं आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा आमचे मायबाप नाही. नांदेडमध्ये आम्हाला
आम्हाला वाटलं नाही या नांदेडमध्ये आम्हाला नक्कीच तुम्ही पाहिलेलं आहे हे आजोबा आहेत, पायी आलेले आहेत, नांदेडवरून आलेले आहेत. त्यांनी पैल गैरमजर करत हा प्रवास करत आलेले आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेला आहे. तुम्ही पाहिलेलं आहे. आरक्षण हे मिळालंच पाहिजे ही भावना आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आले आहात? आम्ही नांदेडमधून आलो, धानोरा, हातगाव तालुका. मुंबईच्या वेशीवर आलेले आहात, काय तुमची भूमिका आहे? आरक्षणच आहे, आम्हाला पाहिजे आहे. आता हे मराठ्याचं आगेमोळच आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणारच नाही. बिलकुल येतं खायला भेटणं न भेटो आम्ही येतो बिलकुल राहणार म्हणजे राहणार. आमचं मराठ्यांचंच होतं, पण आम्ही त्यांना दिलं ते त्यांनी आता 70 वर्ष खाला, आता कवर खायचं. आता आम्ही मराठ्यांचं काही बघायला पाहिजे त्यांनी. त्याच्यासाठी आम्ही हे आहे की नाही, याने चॅनल बंद केले दाखवायचे. टीव्हीवर सुद्धा दाखवले झाले चॅनल. नक्कीच तुम्ही पाहिलेलं आहे. इथे मराठा जो बांधव आलेला आहे तो आक्रमक झालेला आहे. हे दादा आहेत आपल्यासोबत. काय सांगाल दादा, कुठून आलेला आहात? आम्ही परभणी जिल्हा पूर्णा तालुक्याहून आलेलो आहे. काय भूमिका आहे? तुम्ही मुंबईच्या वेशीवर आल्यात, पैल गैरमजर करत आलेला आहात. मी एक शेतकरी आहे. मी कुटुंब पुरं मी सांभाळतो. आरक्षण नसल्यामुळं आमचं इतकं नुकसान झालं. आतून आज शेतात एक काही पिकलं तर त्याला भाव नाही, सरकार देत हे आरक्षण नाही. आमच्या लेकरा बाळायला भावा बहिणीला शिकायला पैसे नाहीत. शिकीला इकून तिकून वावरं फिवरं इकून तर आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत. इथं आतूनात आमचे हाल झालेले आहेत. चोही बाजूनं आम्ही सगळीकडून गाडलं गेलेले आहे. आम्हाला हमी महिन्या तारखेवर तारखे देत आहे सरकार हे तिघाचं एवढं खराब सरकार आहे सध्याच्या घडीला. काहीच कोणाला समजून देणार चले, काहीच करणार चले, नुसतं तारखेवर तारखे द्याले. काय सांगाल दादा, कुठून आले? नवी मुंबईमधले आमची एकच भूमिका आहे की आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही जाणारच नाही. नक्कीच अमोल, पण या सर्व एकच भूमिका आहे, आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. नवी मुंबईतील एपीएमसीच्या 5ही मार्केटमध्ये असंख्य नागरिक मराठा बांधव आलेले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे. पोलीस बंदोबस्त देखील व्यवस्थित केलेला आहे. आणि विशेष म्हणजे माथाडी कामगार जे आहेत त्यांनी महिलांची व्यवस्था ही फळ मार्केटमधील एका विशिष्ट बिल्डिंगमध्ये करण्यात आलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. निश्चितपणे शिल्पा, या सगळ्याचा साधारण वाहतुकीवर काय परिणाम होताना दिसतो आहे? कशा प्रकारे वाहतुकीचं मॅनेजमेंट करण्यात आलेत, मार्ग बदलण्यात आलेत का, याविषयी काय अधिक माहिती आहे? नवी मुंबईतील जी वाहतूक आहे, अवजड वाहतूक आज बंद ठेवण्यात आलेली आहे. ती उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंदच असणार आहे. ते आपल्याला काल तिरुपती काकडे यांनी सांगितलं आहे. आणि सध्याची नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटच्या आजूबाजूला जे रस्ते आहेत ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. फक्त सकल मराठ्याचा जो समाज येत आहे, जो मराठी बांधव येत आहेत, त्यांनाच आतमध्ये एंट्री दिली जात आहे. आणि वाहतूक कोंडी सुद्धा नवी मुंबईमध्ये झालेली नाही सध्या. धन्यवाद शिल्पा या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण बघितलं की नवी मुंबईमध्ये आता मराठा आंदोलक येऊन दाखल झालेले आहेत एपीएमसी मार्केटमध्ये. त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. महिलांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर स्वतः मनोज जरांगे हे आता खंडाळा घाट पार करतात.